महाराष्ट्राचे चाणक्य हे शरद पवार हेच आहेत. हे पवारांनी अजून एकदा दाखवलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचे राष्ट्रवादीमध्ये फूट पाडल्यानंतर आता शरद पवार यांनीही भाजपचे मोहरे फोडायचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खास निकटवर्तीय असलेले समरजित घाटगे यांनी आता पवारांच्या पक्षाची तुतारी फुंकली आहे. कागलमध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात घाटगेंनी राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली आहे. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवारांना तगडा उमेदवार मिळाल्याची चर्चा होत आहे. 1999 पासून लागोपाठ 5 वेळा हसन मुश्रीफ आमदार म्हणून कागलमधून निवडून आले. आता यावेळी मंत्र्याला चारी मुंड्या चित करण्याची पवारांची खेळी यशस्वी होणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. तर कोण आहेत समरजित घाटगे? समरजित सिंह घाटगे हे पेशाने उद्योजक आहेत आणि श्री छत्रपती शाहू दूध आणि अॅग्रो प्रोड्युसर या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. मागच्या निवडणुकीतही अपक्ष म्हणून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उभे राहिले होते, पण तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तर भाजपकडूनही त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नुकतंच भाजप खासदार धनंजय महाडिक आणि इतर नेत्यांनी समरजित घाटगे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती, पण त्यांना देखील मनधरणी करण्यात यश आलं नाही. महायुतीचं समीकरण झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत आले, त्यामुळे सेटिंग लोकांना तिकीट मिळणार असे बोलत समरजित यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावलं. याशिवाय काही गोष्टी आपल्या नेत्याच्या हातामध्ये नाहीत हे समजण्याची परिपक्वता असल्याने मी हा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया समरजित घाटगे यांनी पक्ष सोडताना दिली. आता शरद पवार यांना कागलमध्ये समरजित घाटगे यांच्या रूपाने नवा चेहरा भेटला असला तरी त्यांना किती यश मिळेल हे येणाऱ्या निवडणुकातच समजेल.